महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील भाजपच्या उमेदवार माधुरी शशिकांत भटकर यांनी प्रभागातील भक्तिपूजा नगर परिसरात पदयात्रा काढली। या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रत्येक मतदाराशी संपर्क साधून भटकर यांनी भाजपच्या माध्यमातून त्या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्याचं वचन दिलं। यावेळी मतदारांनी भटकर यांना पाठिंबा देत त्यांना निवडून देण्याचा निर्धार केला। कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक 13 मधील भाजपच्या उमेदवार माधुरी शशिकांत भटकर यांनी गेल्या 8 दिवसात प्रभागाचा कोपरान-कोपरा पिंजून काढलाय। महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूर शहराचा सुनियोजित विकास करण्याचा आराखडा बनवण्यात आलाय। त्याच्या अंमलबजावणीसाठी कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची सत्ता येणं गरजेचं आहे। त्याकरता आपल्यासह प्रभाग क्रमांक 13 मधील महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन माधुरी भटकर यांनी केलं। प्रभागात ठिकठिकाणी भटकर यांना मतदारांनी प्रचंड प्रतिसाद देत त्यांचं जल्लोषी स्वागत केलं। दरम्यान भक्तिपूजा नगरमध्ये प्रचार फेरी काढत मतदारांशी त्यांनी संवाद साधला। यावेळी या प्रभागातील समस्यांबाबत मतदारांनी भटकर यांना माहिती दिली। त्यावर निवडून आल्यानंतर या परिसरातील समस्या प्राधान्यानं सोडवल्या जातील, तसंच तिथून पुढेही प्रभागाच्या पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी आपण कायमस्वरूपी कटिबद्ध असल्याचं भटकर यांनी सांगितलं। भक्तिपूजा नगरमधील बहुसंख्य मतदारांनी माधुरी भटकर यांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला। राज्यामध्ये महायुतीची असलेली सत्ता आणि कोल्हापुरात महायुतीनं जाहीर केलेला वचननामा याद्वारे मतदारांमध्ये पोषक वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा भटकर यांनी केलाय। यावेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते।